अथ श्री साई सच्चरित अध्याय 33 ओवी 169. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करीजे निवेदन, श्रोती सावधान परिसीजे. साई सोये मी नव्हे साचा, परी मी बंदा अज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या, आलोसे तयांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा, मुलांची माता करी संभवना. 1 रुपया देई तक्षणा, उदी प्रदाना तोही करी. देई साईबाबांची विभूती, पुढीत बांधून बाई प्रती. मने ठेवी त्या सभी छबीचे संगती, सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निज कार्यार्थ, साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत, झाला मार्गस्थ फकीर. मग तो तेथने जो निघाला, आलिया मार्गे चालून गेला. एरीकडे जो वृत्तांत घडला, अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले, पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्याचे आजारी झाले, गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले, वृत्त सर्व झालेले कळले. आप्पासाहेब मनी चुरचुरले, किती अंतरले दर्शना. अवघी रुपयाच दक्षिणा दिदली, तेने मनाला लज्जा वाटली. मी असतो तर 10चे खाली, नसती झाली बोळवणी. ऐसे आप्पासाहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मस्जिदीत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मस्जिद तकिया ठिकठिकाणी, जेथे जेथे उतरती कोणी. स्थाने समस्त शोधिली आप्पानी, फकीरा लागुनी ते धवा. शोध करिता थकले, फकीर कोठेही न तो नाढळे. मग ते भुकेने जाऊन जेवले, निराश झाले ते धवा. परी तयास नाही ठावे, रित्या पोटी न शोधा निघावे. आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. या अर्थाची बाबांची कथा, दावील निज तत्वाची यथार्थता. किमर्थ येथे तिची द्विरुक्तता, अध्याय तो श्रोता अवगत. गुरु गरिमा नामे एक, गताध्यायी कथा सुरेख. तेत स्वमुखे निज गुरुची भाक, वर्णिली कारुणिक श्री साईनी. तेच सत्य अनुभवा आले, आप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिरावया. असो काही मार्ग क्रमिता, अनुलक्षून आपणा करिता. देखिले येता एकाग्रस्ता, अतिसत्वता ते स्थळी. येऊनी उभे राहता जवळी, आप्पासाहेब हळूच निहाळी. हेच आले असतील सकाळी, वाटले ते वेळी तयास. आधी जया ते शोधित होतो, हाची गमे मज फकीर की तो. अनखाग्र छबीसी जुळतो, विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर्किती अंतरी, तोच तो फकीर हात पसरी. ठेवीती 1 रुपया करी, आप्पा ते अवसरी तयाचे. अनिक मागता अनिक एक, दिदला तयावरी तिसरा देख. परी तो फकीर मागे अनिक, नवल कौतुक पुढेच. चित्र्यापासी होते 3, तेही आप्पा घेती मागून. देती तया फकीरा लागून, तरी तो राही न मागता. आप्पासाहेब वदती तयास, अनिक देईन येता घरास. बरे म्हणून घराकडेच, तिघे ते समयास परतले. घरी येताच अनिक 3, हाती दिदले रुपये काढून. झाले 9 तरी अजून, फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता, आप्पासाहेब वदती तत्वता.
बंदी 10च्या नोटची आता बाकी राहिली. सुट्टे रुपये सर्व सरले, नाही दुसरे एक काही उरले. नोट देई सना फकीर बोले, तैसेही केले अप्पानी. नोट जवती हाती लागे, 9 देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आली या मार्गे, गेला अति वेगे परतोनी. पाहता या कथेचे सार, जया भक्ताचे जैसे उद्गार. तैसे ते पूर्ण करवून घेणार, ब्रीद हे साचार साईंचे. पाहुणे श्रोत्यांची श्रवणोत्सुकता, हेच अर्थीची अनेक वार्ता. स्मरली जी मज प्रसंगोपातता, अतिसादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक, नामे हरिभाऊ कर्णिक. 96 ग्रामीचे स्थायिक, अनन्य पायिक साईंचे. सन 1917, पाहुणी गुरुपौर्णिमेचा पवित्रा. करू आले शिर्डीची यात्रा, त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली, दक्षिणा वस्त्रे अर्पण केली. आज्ञा घेऊन उतरता खाली, कल्पना आली मनास. वाटले आणिक 1 रुपया, वरती जाऊन बाबास द्यावा. तोच विचार लागला त्या गावा, रुपया ठेवावा तैसाच. ज्या ग्रहस्थे आज्ञा देवली, त्यानेच वरून खून केली. आता एकदा आज्ञा झाली, पुढील पाऊली मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेती, कर्णिक तैसेच पुढे निगती. उतरते झाले नाशिकावरती, मित्रसमवेती मार्गात. काळ्या रामाचे देऊळात, कर्णिक जाता दर्शनार्थ. नरसिंग महाराज संत, दर्शनावचित झाले. भक्त परिवार असता भोवती, महाराज अकस्मात उठती. कर्णिकास मनी बंदी धरती, रुपया म्हणती दे माझा. कर्णिक मनी झाले विस्मित, रुपया मोठ्या आनंदे देत. कैसा साई मनोद्धत, रुपया स्वीकारित वाटले. साई स्वीकारत हेई न साच, ध्यानी मनी नसता तसाच. खेचून बलात्कारी ते मागत, तैसीच ही मात झाली. मन हे संकल्प विकल्पात्मक, तरंगावर तरंग अनेक. सत्कृत दर्शनी भावी एक, प्रसंगी अनेक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी, मात्र ती सद्वृत्ती सावी बरी. होईल तियेचाच परिपोष जरी, कल्याणकारी ती एक. तियेचेच अनुसंधान, दृढाभ्यासन निधिध्यासन. होऊन न द्यावे मना विस्मरण, राखावे वचन प्रयत्न. आप्पासाहेब बोलून गेले, पुढे मागे से विसरले. बोल उठताच पुरवून घेतले, नवल दर्शविले भक्तीचे. नाही तरी त्या फकीरापाशी, नोटी समवेत 19 असतान उचका दिदले अप्पाशी. होती असोसी 10चीच. जयास बाबांचा लागला कर, तो हा नहो पुतळ्यांचा हार. नवविध भक्ती प्रेमनी कर, स्मरण प्रकार बाबांचा. देह विसर्जन कथा ऐकता, स्वये बाबा निज देह त्यागिता. कळून येईल अभिनवदानता, नवदान देता ते समयी. दिदला काया वाचा मने, 1 रुपया कुटुंबाने. स्वीकारला ती संतुष्टपणे, अधिक मागणे नव्हते ते. परी ते निज कुटुंबाचे देणे, आप्पांचे मनास वाटले उणे. मी असतो तर देतो 10 गुणे, फकीरा कारणे तेव्हाच. ऐसे जे आप्पा जे वाचादत, 10 रुपये देतो म्हणत. ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त, होती ऋणमुक्त कैसे ते. फकीर नव्हता हा इतरा परी, हा काय कोणी होता भिकारी. काहीही पडता जयाचे करी, जाईल माघारी परतून. झाले नव्हते दिवस गत, बोलल्याच दिवशी मागुता येत. परी ते कोणीही फकीर परिचित, म्हणून शाशंकित आप्पा ते.
आरंभी मागणे करीते वेळी 6 रुपये होते जवळी. परी ती रक्कम हाता वेगळी तदर्थ केली नात्याने. असो अप्पावरी प्रेम नसते फकीर वेशे बाबा का येते. जरी दक्षिणेचे मिशन करीते कथेस येते रस कैसे. कथेस येते रस कैचे. आप्पासाहेब केवळ निमित्त तुम्हा आम्हा एकची गत. जरी आरंभी गोड हेत प्रसंगी आचरित प्रसंगासम. आपण सर्व वाग्दानी तत्पर दानकाळी शंका फार. जीव होईल खालीवर निश्चितता तर दुर्लभ. तथापि हित आणि मित बोलेल बोलायसेच जो वागेल. खरे करून दावील निज बोल एकदाच लाल हरीचा. असो जो भक्त अनन्य भाविक जो जे जे अर्थी कामुक. असो अहिक वा अमुष्मिक साई फलदायक समर्थ. जरी हे आप्पासाहेब हुशार आंग्ल विद्या विभूषित चतुर. आरंभी 40 टिकल्याच पगार देतसे सरकार तया ते पुढे ही छबी लादता हळूहळू वाढू लागता. 40च्या बहुगुणे वरता पगार आता झालासे. एकाची दशगुणे देता दशगुणे अधिकार दशगुणे सत्ता. हातो अनुभव हातो हाता सकाळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी वाढीस लागे निष्ठेच्या पोटी. हीच काय आहे सामान्य गोठी विचित्र हातोटी बाबांची. पुढे आप्पासाहेब मागती फकीराने दिलेली विभूती. पाहू जाता ती पुढी होती प्रेमे पाहती उघडून. उदी संवेत पुष्पे अक्षता पुढी माझी निगता तत्वता. ताईत बनवून अतिपूज्यता बांधिली निज हस्ता माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता स्वय बाबांनी जो दिधला होता. तो केसही अति प्रेमळता घातला ताईता माझारी. काय बाबांच्या उदीचे महिमान उदी शंकराचे ही भूषण. भावे भाळी करी जो चर्चन विघ्न निरसन तात्काळ. करुणी मुखमार्जन स्नान करी जो नित्य उदी विलेपन. चरण तीर्थ समवेत पान पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल पूर्णायुष्य. होईल पातक निरसन अशेष सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे साईने केले आप्पा कारणे. तेथ आपण आगंतुक पाहणे यथेष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा घरधनी उभयासी एकची मेजवानी. प्रपंच नाही रसास्वादनी स्वानंद भोजनी व्हा तृप्त. हे माड साई चरणी शरण पुरे आता हे इतुकीचे श्रवण. पुढील अध्यायी होईल कथन याहून महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन हाड्यावरण निर्मूल निरसन. नारू निवारण ग्रंथी ज्वरहरण अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते उदी प्रभाहो नाम त्रयस्त्रिशतत्वमाध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.